हॅलो स्टुडंट्स, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आपण स्टडी करतो आहे, या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिसीजेस जे आहेत ते स्टार्ट केलेले आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट डिसीज स्टडी करत होतो, त्याचं नेम आहे मलेरिया. सो मलेरिया हा जो डिसीज आहे याच्यामध्ये आपण कॉझिटिव्ह एजंट, साइन्स अँड सिम्पटम अँड मोड ऑफ ट्रान्समिशन इथंपर्यंत आपलं झालं होतं. मलेरियामध्ये कॉझिटिव्ह एजंट जो आहे तो एक प्रोटिस्ट आहे ज्याचं नेम आहे प्लाझ्मोडियम आणि या प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसीज आपण बघितल्या होत्या. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम ओव्हेली, प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स आणि प्लाझ्मोडियम मलेरी. तर हे जे आहेत ते 4 कॉझिटिव्ह एजंट आहेत मलेरियाचे विच कॉजेस मलेरिया. कॉझिटिव्ह एजंट बघितल्यानंतर नेक्स्ट आपण त्याचे साइन सिम्पटम बघितलेले. तर या साइन सिम्पटममध्ये आपण बघितलं होतं फीवर, हेडॅक, चिल, स्वेटिंग हे जे आहेत हे सिम्पटम आपल्याला मलेरियामध्ये बघायला मिळतात. पण याच्यामध्ये क्लासिक सिम्पटम बघितलेलं की सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर विच इज फॉलोड बाय द शिवरिंग. ओके, सो हे जे आहे ते मलेरियाचं क्लासिक सिम्पटम आहे अँड इट रिपीट्स आफ्टर एव्हरी 2 to 3 days. एकतर 2 किंवा 3 days नंतर हे हाय फीवर आणि ते जे फॉलोइंग केलं जातं स्वेटिंग आणि चिल, तर हे सिम्पटम जे आहे ते मलेरियाचं क्लासिक सिम्पटम आहे ज्याच्यामुळे आपण मलेरिया आयडेंटिफाय करू शकतो. हे जे सिम्पटम किंवा हा जो पिरियड आहे हाय फीवर फॉलोड बाय स्वेटिंग अँड चिल, हा जो पिरियड आहे तो जवळपास 4 to 6 hours असतो आणि हे क्लासिक सिम्पटम 2 to 3 days नंतर रिपीट होतं. सो हे साइन सिम्पटममध्ये आपण बघितलेलं. मग याच्यामध्ये ॲनेमिया असतील, हिपॅटोमेगॅली असतील, त्यानंतर ब्रेन मलेरिया असेल, तर हे वेगवेगळे जे सिम्पटम आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी केलेले. या सिम्पटमनंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत मोड ऑफ ट्रान्समिशन, की हा डिसीज जो आहे तो एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत ट्रान्सफर कसा होतो. सो सी मोड ऑफ ट्रान्समिशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मलेरिया इट इज व्हेक्टर बॉर्न डिसीज. सो हा जो डिसीज किंवा हा जो पॅथोजन आहे याला कॅरी करण्याचं काम एक व्हेक्टर करतो आणि व्हेक्टरचं नेम आहे फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मॉस्किटोचं नेम आहे ॲनाफिलस, समोर फिमेल ॲनाफिलस लिहिलेलं आहे. मेल ॲनाफिलस मॉस्किटो जो आहे तो मलेरिया हा डिसीज ट्रान्सफर करत नाही, ट्रान्समिट करत नाही. का नाही? तर मेल ॲनाफिलस मॉस्किटो जो आहे तो प्लांट सॅकवरती ग्रो होतो किंवा प्लांटमधला जो ज्यूस आहे तो सक करतो. ह्युमन ब्लड हे त्याचं मील नाही आहे. सो ह्युमन ब्लडवरती फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो ग्रो होतो आणि यामुळे हा जो मॉस्किटो आहे तो हा डिसीज एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत ट्रान्समिट करू शकतो. सो व्हेक्टर सगळ्यांच्या लक्षात आला असेल, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. सो मलेरियाचा जो पॅथोजन, जो कॉझिटिव्ह एजंट आहे प्लाझ्मोडियम, तर हा जो प्लाझ्मोडियम आहे त्याच्या लाईफ सायकलमधला काही पार्ट जो आहे तो मॉस्किटोच्या बॉडीमध्ये आणि काही पार्ट जो आहे तो ह्युमन बॉडीमध्ये ग्रोथ होते त्याची, किंवा लाईफ सायकलमधला काही पार्ट मॉस्किटोच्या बॉडीमध्ये होतो आणि काही पार्ट ह्युमन बॉडीमध्ये होतो. तर याच्या ज्या स्टेजेस आहेत लाईफ सायकलच्या हे आपल्याला समजून घ्यायचे. तर याच्या स्टेजेसमध्ये काय काय दिलेलं आहेत बघा. तर आपण स्टार्ट करताना इथपासून करूया. सपोज मॉस्किटो आहे जो इन्फेक्टेड मॉस्किटो आहे, ज्याच्या बॉडीमध्ये ज्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये मलेरियाचा पॅथोजन आहे, अशा इन्फेक्टेड मॉस्किटोने जर बाईट केलं तर त्याच्या बॉडीमधून, त्याच्या सलायवरी ग्लँडमधून जेव्हा तो ब्लड सक करतो तेव्हा त्याच्या सलायवरी ग्लँडमधून जे स्टेज आपल्या बॉडीमध्ये रिलीज होते, कोणाची? प्लाझ्मोडियमच्या लाईफ सायकलमधली स्पोरोझाईट ही जी स्टेज आहे ती आपल्या बॉडीमध्ये रिलीज केली जाते. पुन्हा एकदा रिपीट करते आहे, आपण कुठून स्टार्ट केलं तर इन्फेक्टेड मॉस्किटोने जर आपल्याला बाईट केलं, अशा मॉस्किटोने ज्याच्यामध्ये मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट आहे, अशा मॉस्किटोने जर आपल्याला बाईट केलं तर त्याच्या सलायवरी ग्लँडमधल्या सलायवाबरोबर त्या प्लाझ्मोडियमची स्पोरोझाईट ही लाईफमधली जी स्टेज आहे ती स्पोरोझाईट ही स्टेज ह्युमन बॉडीमध्ये रिलीज केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी स्पोरोझाईट स्टेज आहे याच्याही वरती क्वेश्चन विचारला जातो की कोणती स्टेज जी आहे ती ह्युमन बॉडीमध्ये रिलीज होते. सो त्याचं नेम आहे स्पोरोझाईट. सी, ह्युमन बॉडीमध्ये जेव्हा स्पोरोझाईट रिलीज होतात तेव्हा या हिपॅटिक सेल मीन्स लिव्हर सेल, या लिव्हर सेल ज्या आहेत त्या इन्फेक्ट होतात. म्हणजे हा जो स्पोरोझाईट आहे त्या लिव्हर सेलच्या आतमध्ये ग्रो व्हायला
सुरुवात करतो. आता याच्यामध्ये डायग्रॅम जर तुम्ही बघितली तर त्या डायग्रॅममध्ये एक डॉर्मंट स्टेज किंवा हिपॅटिक डॉर्मन्सी असं नेम दिलेलं आहे. या स्टेजला हिपॅटिक डॉर्मन्सी. हिपॅटिक डॉर्मन्सी याचा अर्थ होतो या स्टेजमध्ये तो जो पॅथोजन आहे तो डॉर्मंट राहतो किंवा इनॅक्टिव्ह राहतो. तर हिपॅटिक डॉर्मन्सी किंवा जर स्पोरोझाईट जर हिपॅटिक सेल किंवा लिव्हर सेलच्या आतमध्ये ग्रो झाला किंवा डिवाइड झाला तर त्याच्यापासून नेक्स्ट ज्या सेल तयार होतात त्यांचं नेम आहे मेरोझाईट. सो मेरोझाईट तयार होतात. सो स्पोरोझाईट जे आहेत ते हिपॅटिक सेलच्या आतमध्ये असेक्शुअली फिजन या मेथडने डिवाइड होतात. सो सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही टाईपचं ते रिप्रोडक्शन दाखवत आहेत. हिपॅटिक सेलच्या आतमध्ये स्पोरोझाईट जेव्हा एंटर करतात तेव्हा हे स्पोरोझाईट असेक्शुअली डिवाइड होतात बाय फिजन आणि त्याचं नेम दिलं त्यांनी सिझोगोनी. या मेथडने डिवाइड होतात आणि त्यांच्यापासून ज्या सेल फॉर्म होतात यांना मेरोझॉइट असं नेम दिलेलं आहे. सो हिपॅटिक सेलमधून मेरोझॉइट ही स्टेज जी आहे ती बाहेर रिलीज केली जाते. आता हे जे मेरोझॉइट रिलीज केलेले आहेत हे आरबीसीज जे आहेत या आरबीसीजना किंवा इरिथ्रोसाइट्सना इन्फेक्ट करतात. इरिथ्रोसाइटना जेव्हा इन्फेक्ट करतात तेव्हा हे मेरोझॉइट त्या इरिथ्रोसाइटच्या आतमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते, त्यांच्या आतमध्ये डिवाइड व्हायला सुरुवात होते आणि इरिथ्रोसाइट या सेलमध्ये गॅमेटोसाइट जे आहेत ते तयार केले जातात किंवा इरिथ्रोसाइटमध्ये जी स्टेज तयार होते त्यांना गॅमेटोसाइट असं म्हटलं जातं. सो गॅमेटोसाइट जे आहेत ते इथं तयार होतात. गॅमेटोसाइट तयार झाल्यानंतर आता इथून पुढच्या ज्या स्टेजेस आहेत त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कॅरी आउट केल्या जातात. पुन्हा एखादा मॉस्किटो जेव्हा ह्युमन ब्लड सक करेल किंवा ज्या ह्युमनच्या बॉडीमध्ये हा पॅथोजन आहे त्याचं ब्लड सक करेल तेव्हा त्या ब्लडबरोबर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये हे गॅमॅटोसाइट जातात. ह्या गॅमॅटोसाइटची डेव्हलपमेंट होते. मग डायग्रॅममध्ये लेबल दिलेले आहेत. मायक्रो गॅमेट्स फॉर्म होतात, मग मॅक्रो गॅमेट्स फॉर्म होतात. मग गॅमेट जे आहेत त्यांचं फ्युजन मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं आणि फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. त्यानंतर हा झायगोट उकायनेटमध्ये डेव्हलप होतो. तर तिथं एक दिलेले बघा अशी आडवी लाईन दिलेली आहे सेलची. तर हा जो उकायनेट आहे समजा हे मॉस्किटोचं गट असेल. जेव्हा मॉस्किटो ब्लड सक करेल तेव्हा त्या आरबीसी ब्लड जे आहे ते कुठे जाणार आहे मॉस्किटोच्या गटमध्ये. सो गटमध्ये जाताना पॅथोजन जाताना मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जाताना कोणत्या फॉर्ममध्ये कोणत्या स्टेजला गेलेला आहे गॅमॅटोसाइट. गॅमॅटोसाइट जे आहेत ते मॉस्किटोच्या गटमध्ये मायक्रोगॅमेट मॅक्रोगॅमेट या मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये डेव्हलप होतो. मग त्या दोन्ही गॅमेटचं फ्युजन होऊन काय फॉर्म केला जातो झायगोट आणि हा जो झायगोट आहे तो उकायनेटमध्ये डेव्हलप होतो. त्यानंतर हा जो उकायनेट आहे ते मॉस्किटोचं गट क्रॉस करून सलायव्हरी ग्लँडकडे ट्रॅव्हल करतो. त्यानंतर सलायव्हरी ग्लँडकडे जाताना तिथं ह्या ज्या तयार झालेल्या आहेत त्या ऊसिस्ट आहेत. ह्या ऊसिस्ट बस्ट होतात आणि स्पोरोझाईट जे आहेत ते रिलीज केले जातात. सो अशा रीतीनं मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये हे स्पोरोझाईट ही स्टेज जी आहे ती रिलीज केलेली आहे. पुन्हा एकदा रिपीट करते मोड ऑफ ट्रान्समिशन आपण बघतोय. द पॅथोजन और कॉझिटिव्ह एजंट ऑफ द मलेरिया इज प्लाझ्मोडियम and that plasmodium it is carried from one person to another person with the help of one vector and the name of vector is female Anopheles mosquito. Why female Anopheles mosquito? Because male Anopheles mosquito do not take human blood as a meal, only female takes. Hence female mosquito can only carry this disease from one person to another person. Now the stage in the life cycle of plasmodium which enters in human body is the sporozoite. So sporozoites enters in our body. After entering in our body, those sporozoite infect the hepatic cell or they enter inside the hepatic cell. Now inside the hepatic cell, these sporozoite divide asexually. The name is pigeon or it is also called as schizogony. And during those division, the cells formed are called as merozoite. Now those merozoite are released when that hepatic cell burst. So merozoites are released. When merozoites are released, they infect erythrocytes or RBCs. So erythrocyte which is infected by the merozoite
Now inside the erythrocyte, that merozoite develop into the male and female gamete, or they develop into the gametocyte. So gametocyte develop inside the human body. Now when another mosquito, when it take blood meal, along with that blood, gametocyte also enters in the gut of mosquito. Now in the mosquito's gut, that gametocytes develop into microgamete, after that into the macrogamete. When gametes fuse, male and female gamete fuse with each other, they form zygote, and this fusion take place inside the gut of mosquito. After that, this zygote develop into the ookinete, and ookinete develop into the oocyst. So oocyst, inside the oocyst, haploid sporozoites are formed, which are released after the bursting of oocyte. So see, when these male and female gamete fuse with each other and zygote is formed, this zygote is diploid to end condition, and when this zygote develop, ookinete form, from ookinete oocyst form, and from oocyst when these sporozoites are released, these sporozoites are haploid. Okay, so you have to remember this, sporozoites are haploid and zygote it is diploid. So this is about the life cycle of the plasmodium. So आपण प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल स्टडी केली. सगळ्यांच्या लक्षात आली का बघा. एक त्याचा व्हेक्टर कॅरियर जो आहे तो फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो आहे. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो आणि ह्युमन यांच्यामधल्या सगळ्या स्टेजेसचे नेम लक्षात ठेवा. फार अवघड नाही आहे. स्पोरोझाईट हिपॅटिक सेलला इन्फेक्ट करतील, असेक्शुअली डिवाइड होऊन मेरोझाइट्स तयार होतील, मेरोझाइट्स आरबीसीजना इन्फेक्ट करतील, आरबीसीजमध्ये गॅमेटोसाइट्स डेव्हलप होतात. हे गॅमेटोसाइट पुन्हा मॉस्किटोच्या गटमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्समध्ये डेव्हलप होतात. गॅमेट फ्यूज झाले की डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतो. या झायगोटपासून ookinete आणि ookinetपासून oocyst जो आहे तो डेव्हलप केला जातो. oocyst जेव्हा बस्ट होतो तेव्हा त्याच्या आतमधले जे स्पोरोझाइट आहेत, हॅप्लॉइड स्पोरोझाइट, ते रिलीज केले जातात आणि पुन्हा जेव्हा तो मॉस्किटो अनादर ब्लड मिल घेत असेल तेव्हा स्पोरोझाइट सेकंड ह्युमनच्या बॉडीमध्ये रिलीज होतात. So in this way, this pathogen is carried from one person to another person. So this was about the mode of transmission of the pathogen. Now next we are going to learn diagnosis and treatment and how we can prevent this malaria. So इथपर्यंत आपण पॉझिटिव्ह एजंट स्टडी केला, साइन अँड सिम्पटम झालेला आहेत, मोड ऑफ ट्रान्समिशन झालेला आहे. नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. सो सी इट्स डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. नेक्स्ट इज डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. सो मलेरियाचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कसं केलं जातं बघा. फर्स्ट ऑफ ऑल डायग्नोसिस मीन्स हाऊ वी कॅन डिटेक्ट वेदर मलेरिया और मलेरियल पॅथोजन इज देअर और नॉट. सो इट इज डायग्नोस्ड बाय यूजिंग व्हेरियस टेस्ट लाईक मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मियर. आपला जो ब्लड स्मियर आहे त्याचा मायक्रोस्कोपिक स्टडी केला जातो विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप आणि त्याच्या मदतीनं ॲनालिसिस केलं जातं whether pathogen is present in our blood or not. Second, diagnostic test based on nucleic acid amplification. So this is a rapid test and in this test nucleic acid amplification is detected and we can find whether the malaria is there or not. So this is about the diagnosis. So you have to remember two tests which are used for the diagnosis. First test is microscopic study of blood smear. Microscopic study of blood smear, and second test is diagnostic test based on nucleic acid amplification. Diagnostic test based on nucleic acid amplification. So या ज्या दोन टेस्ट आहेत या मलेरियाच्या डायग्नोसिससाठी यूज केल्या जातात. सेकंड इज ट्रीटमेंट. सो इफ देर इज मलेरिया, हाऊ इट इज ट्रीटेड. सो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया various combination of drugs are used. See, name of that theory is artemisinin based combination therapy. Artemisinin based combination therapy ही थेरपी जी आहे ती मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केली जाते. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 5 डिफरंट ACTs ज्या आहेत त्या रेकमेंड केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे आर्टेसुनेट, सल्फॅडॉक्झिन, पायरिमिथामाइन,
हे जे आहेत हे ACT या थेरपीमध्ये किंवा या कॉम्बिनेशन थेरपीमध्ये WHOनी रेकमेंड केलेले ड्रग्ज आहेत आणि याच्याबरोबर क्विनिनसुद्धा यूज केलं जातं. सो ट्रीटमेंटमध्ये ACT हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ACT इज आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी. आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी. आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी. अँड WHOनी रिकमेंड केलेले जे 5 डिफरंट ACT जे ते रिकमेंड केले आहेत आणि त्यांच्यामध्ये आर्टेसुनेट, सल्फॅडॉक्झिन अँड पायरिमिथामाइन हे जे आहेत ते यूज केले जातात. अँड क्विनिन हे सुद्धा फ्रिक्वेंटली यूज केलं जातं. सो दिस इज अबाउट डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. सो इन डायग्नोसिस 2 टेस्ट, मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मियर अँड सेकंड वन इज डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन ॲम्प्लिफिकेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आणि ट्रीटमेंटमध्ये आपण ACT मीन्स आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी आणि WHOनी रिकमेंड जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्टेसुनेट, सल्फॅडॉक्झिन अँड पायरिमिथामाइन आणि याच्याबरोबर क्विनिन हे सुद्धा यूज केलं जातं. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो ऑल ऑफ वी नो. सो प्रिव्हेन्शन, जर मलेरिया प्रिव्हेंट करायचा असेल तर कसा करू शकतो. सो मलेरियाचं नेम बघा, जर आपण त्याचं पार्ट केले तर त्याचं मलेरियाचं डिव्हिजन असं होतं माल एरिया. माल एरिया मीन्स डर्टी एरिया किंवा खराब एरिया जो आहे त्या ठिकाणी हा डिसीज बघायला मिळतो. मग आता का असेल बघा, कारण जिथं डर्ट असेल, डर्टी एरिया असेल त्या ठिकाणी मॉस्किटोज जास्त ग्रो होतात आणि जर मॉस्किटो असतील तर हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड होतो. सो जर तुम्हाला हा डिसीज प्रिव्हेंट करायचा असेल तर आपण काय करू शकतो, मॉस्किटो नेट आणि इन्सेक्ट रिपेलंट जे आपल्याला मिळतात ते आपण यूज करू शकतो. मॉस्किटो नेट जे आहे त्याच्यामुळे मॉस्किटो तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा इन्सेक्ट रिपेलंटनी सुद्धा मॉस्किटोजना आपल्यापासून दूर ठेवता येऊ शकतं. सेकंड, स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड हे केमिकल आहे, ते जर तुम्ही स्प्रे केलं तर इन्सेक्ट मॉस्किटोसारखे कंट्रोल होऊ शकतात. सेकंड, ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर. स्टॅग्नंट वॉटर म्हणजे साचलेलं किंवा स्थिर पाणी जे आहे ते फ्लो जे आहे, वॉटर जे वाहतं आहे त्यापेक्षा जे स्टॅग्नंट वॉटर आहे, एका ठिकाणी थांबलेलं साचलेलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मॉस्किटो त्यांचे एग जे आहेत ते ले करतात. सो त्या स्टॅग्नंट वॉटरमध्ये हे मॉस्किटो जास्त फास्ट ग्रो होतात. सो हे होऊ नये यासाठी जिथं जिथं साचलेलं पाणी असेल, स्टॅग्नंट वॉटर असेल, हे ड्रेन करायचं किंवा फेकून द्यायचं. इन शॉर्ट वॉटर जे आहे ते स्टॅग्नंट राहू द्यायचं नाही. नेक्स्ट, गॅम्बुशिया फ्रेश वॉटर फिश. गॅम्बुशिया हा एक फ्रेश वॉटर फिश आहे. हा तुम्ही वॉटरमध्ये रिलीज करू शकता. हा जो फिश आहे तो या मॉस्किटोचे लार्वींना खातो. जर मॉस्किटोचे लार्वी खाल्ले गेले तर मॉस्किटो ग्रो होणार नाहीत. जर मॉस्किटो ग्रोज नाही झाले तर डिसीज स्प्रेड होणार नाहीत. सो प्रिव्हेन्शन इझी आहे. फर्स्ट, यूज मॉस्किटो नेट अँड इन्सेक्ट रिपेलंट, स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड, draining stagnant water, and we can also use Gambusia freshwater fish. It is also called as biocontrol. See, इन्सेक्टना किल करण्यासाठी केमिकल यूज करण्याऐवजी एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज करणं, सो याला आपण बायोकंट्रोल म्हणतो. सो गॅम्बुशिया फिश यूज करून तुम्ही या मॉस्किटोचे लार्वी जे आहेत ते लार्वी किल करू शकता आणि त्याची ग्रोथ प्रिव्हेंट करू शकता. सो दिस इज अबाउट दी मलेरिया अँड हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर फर्स्ट डिसीज दॅट इज मलेरिया. सो मलेरिया तुम्ही जे स्टडी केलं त्यात फर्स्ट causative agent, and causative agent is one protist and name is Plasmodium. 4 species of the Plasmodium: Vivax, Falciparum, ovale and Malari. Next we learn sign and symptom. In that we learn fever, headache, sweating, chill. त्यानंतर क्लासिक सिम्पटम आपण याचं बघितलं. त्यानंतर बाकीचे जे सिम्पटम आहेत तेही दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्व्हल्जन असेल किंवा हिपॅटोमेगॅली आहे, ॲनेमिया आहे. तर हे जे सिम्पटम आहेत किंवा हिमोग्लोबिन युरिया हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. साईन सिम्पटम नंतर नेक्स्ट आपण बघितलं ट्रान्समिशन ऑफ दिस डिसीज. ट्रान्समिशन फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो ट्रान्समिट करतो. हे सिंगल ह्याच्यासाठी ठीक आहे, पण जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर याच्यामध्ये याच्या लाईफच्या प्लाझ्मोडियमच्या लाईफच्या काही स्टेजेस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये आणि काही स्टेजेस ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये कॅरी आउट होतात. तर या स्टेजेसचे नेम जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं डायग्नॉसिस. डायग्नॉसिसच्या 2 टेस्ट आहेत, मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मियर अँड सेकंड टेस्ट बेस्ड ऑन न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन. ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला ACT सांगितलं. ACT
आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी, WHO रिकमेंड केलेले 5 ACT जे त्याच्यामध्ये आर्टेसोनेट, सल्फॅडॉक्झिन, पायरेमिथामाइन आणि क्विनिन यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते यूज केल्या जातात. आणि प्रिव्हेंशनमध्ये तुम्हाला सांगितलं मॉस्किटो नेट, insect repellent, spraying insecticide, draining stagnant water and Gambusia freshwater fish. This we can use to prevent the growth of mosquito. If you prevent the mosquito, then this disease cannot spread from one person to another person. So this is about our first disease, malaria. Now second disease is amoebiasis. So second disease आपण start करतोय. So बघा, सो नेक्स्ट डिसीज इज अमेबायासिस. सो हा जो डिसीज आहे मलेरियानंतर सेकंड जो आपण स्टडी करतो आहे, तर हा डिसीजसुद्धा एका प्रोटिस्टमुळे कॉज केला जातो आणि त्या प्रोटिस्टचं नेम आहे एंटामिबा हिस्टोलायटिका. सो अमेबायासिस हा जो डिसीज आहे यालाच अमिबिक डिसेंट्री असं सुद्धा म्हटलं जातं. अँड इट इज इन्फेक्शन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. हा आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचं इन्फेक्शन आहे किंवा या ट्रॅकमध्ये तो आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो कॉज करतो. याच्या आधी आपण जो मलेरिया स्टडी केला ज्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम हा पॉझिटिव्ह एजंट होता, जो आपल्या लिव्हर सेल आणि RBCच्या आतमध्ये ग्रो होत होता. हा जो पॅथोजन आहे तो आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये ग्रो होणार आहे. सो दोन्ही नेम लक्षात ठेवा. अमेबायासिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अमिबिक डिसेंट्री. नाव नेक्स्ट कॉझिटिव्ह एजंट. Causative agent of amoebiasis is Entamoeba histolytica. It is one type of amoeba. Name is Entamoeba histolytica. Next, sign and symptom. So in amoebiasis, first symptom is diarrhea. Now all of you know diarrhea, loose watery stool. ते जे त्याला डायरिया असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लॅट्युलन्स, स्टूल विथ म्युकस, ॲबडॉमिनल पेन. हे जे आहेत हे कॉमन सिम्पटम आहेत किंवा अमेबायासिसमध्ये कॉमनली बघायला मिळतात. सो डायरिया, फ्लॅट्युलन्स, स्टूल विथ म्युकस, स्टूल एक्सक्रेटरी मटेरियल ह्युमन बिईंगचं ज्याच्यामधून म्युकस जो आहे तो बॉडीच्या बाहेर रिलीज होतो. नेक्स्ट ॲबडॉमिनल पेन, ॲबडॉमेनमध्ये क्रॅम्प येणं. हे जे आहेत ते कॉमनली सिम्पटम आपल्याला बघायला मिळतात. आणि जर सिव्हिअर असेल अमेबायासिस तर सिव्हिअर कंडिशनमध्ये पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल किंवा एक्सक्रेटरी मटेरियल जे आहे याच्याबरोबर ब्लडसुद्धा बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं सिव्हिअर कंडिशनमध्ये. सो बघा, फर्स्ट सांगितला पॉझिटिव्ह एजंट एंटामिबा हिस्टोलायटिका. सेकंड साइन सिम्पटम याच्यामध्ये डायरिया, फ्लॅट्युलन्स, स्टूल विथ म्युकस अँड ॲबडॉमिनल पेन. दीज आर दी कॉमन सिम्पटम. अँड इन सिव्हिअर कंडिशन ऑफ अमेबायासिस वी ऑल्सो ऑब्झर्व पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल अँड समटाईम हिपॅटोमेगॅली. सो जर लिव्हर जरी इन्फेक्टेड असेल तर याच्यामध्ये हिपॅटोमेगॅली जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं, लिव्हर सेल जर या पॅथोजनमुळे इन्फेक्ट झालेले असतील तर. नेक्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन. सो मोड ऑफ ट्रान्समिशन जो आहे तो आहे फिको ओरल रूट. फिको ओरल रूट म्हणजे काय तर फिसिस म्हणजे पुन्हा एकदा ह्युमन एक्सक्रेटरी मटेरियल जे आहे त्याला फिसिस म्हटलं जातं. तर फिसिस आणि ओरल म्हणजे माउथ असा जर कॉन्टॅक्ट आलेला असेल तर हा डिसीज जो आहे तो ट्रान्समिट होतो. फिसिस आणि ओरल म्हणजे अशा गोष्टी ज्या फिसिसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आहेत त्या गोष्टी एनीहाऊ आपल्या माउथमधून जर एंटर करत असतील तर आपल्याला हा डिसीज बघायला मिळतो. तर फर्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन आहे फिको ओरल रूट. आपण पहिला जो बघितला मलेरिया तो ट्रान्समिट होत होता एका व्हेक्टरमुळे, मॉस्किटोमुळे, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. हा डिसीज कसा ट्रान्समिट होतो आहे फिको ओरल रूट. फिको फिसिस, ओरल माउथ. सो फिसिसमध्ये शक्यतो हा पॅथोजन असतो आणि ह्या फिसिसमधून माउथमधून तो आपल्या बॉडीच्या आतमध्ये एंटर करू शकतो. नेक्स्ट इटिंग विथ डर्टी हँड्स. जर आपण प्रॉपर हायजीन फॉलो करत नसू, डर्टी हँडनी जर खात असू तर याच्यामध्ये सुद्धा हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. नेक्स्ट कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. आपण जे वॉटर घेतो आहे किंवा फूड जे घेतो आहे हे जर कंटामिनेटेड असेल विथ ह्युमन फिसिस तर त्याच्यामधून सुद्धा हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. सो रिपीट करा. फर्स्ट फिको ओरल रूट, सेकंड इटिंग विथ डर्टी हँड्स अँड कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. याच्यामुळे आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. हे झालं मोड ऑफ ट्रान्समिशन, डिसीज ट्रान्समिट कसं होतं. नेक्स्ट आहे डायग्नॉसिस. जर हा डिसीज डायग्नॉस करायचा झाला किंवा डिटेक्ट करायचा असेल तर काय करावं लागेल. सो फर्स्ट टेस्ट त्यांनी दिले मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल. सो अमिबा जो आहे तो आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करू शकतो.
सो एंटामिबा हिस्टोलायटिका हा जो पॅथोजन आहे, जर एखाद्या पर्सनला याचं इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्या फिसिसमध्ये किंवा एक्सक्रिटरी मटेरियलमध्ये आपल्याला हा पॅथोजन बघायला मिळतो. सो त्याच्यावरून आपण डिटेक्ट करू शकतो. जसं तुम्ही मलेरियामध्ये डायग्नॉस्टिक टेस्ट जी स्टडी केली ती टेस्ट होती मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लडचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ब्लड स्मिअरचा. इथं स्टूल म्हणजेच एक्सक्रिटरी मटेरियलचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करायचं आहे. ट्रीटमेंट जे आहे याच्यामध्ये जे 2 मेडिसिन दिलेले आहेत त्यातला फर्स्ट जो आहे तो आहे मेट्रोनिडाझॉल आणि नेक्स्ट आहे टिनिडॅझॉल. सो मेट्रोनिडाझॉल अँड टिनिडॅझॉल हे जे 2 केमिकल्स आहेत किंवा मेडिसिन जे आहेत हे त्या पॅथोजनला आपल्या इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये या अमिबाला किल करू शकतात आणि इव्हन अदर टिश्यूमध्ये सुद्धा हे 2 ड्रग्स त्याला किल करू शकतात. सो मलेरियाचं एकदा रिवाईज करेल तिथं आपण ACT ही कॉम्बिनेशन थेरपी बघितलेली आणि इथं ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं मेट्रोनिडाझॉल अँड टिनिडॅझॉल हे 2 मेडिसिन जे इथं ट्रीटमेंटमध्ये यूज होतात. ट्रीटमेंटनंतर नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे प्रिव्हेन्शन. सो हा जर डिसीज प्रिव्हेंट करायचा असेल तर कसा प्रिव्हेंट केला जाऊ शकतो? सो वॉश हँड्स. आपले हात जे आहेत ते हॉट वॉटर आणि सोप यांनी क्लीन करायचे आहेत आफ्टर व्हिजिटिंग टॉयलेट और आफ्टर चेंजिंग डायपर ऑफ द बेबी. तर बघा आपण जेव्हा टॉयलेटला व्हिजिट करतो त्यानंतर किंवा बेबीचा डायपर चेंज केल्यानंतर आपले हात जे आहेत ते हॉट वॉटर आणि सोप यांनी क्लीन करायचे आहेत, वॉश करायचे आहेत. नेक्स्ट ड्रिंक बॉइल्ड वॉटर. वॉटरमधून हा डिसीज स्प्रेड होतो किंवा याचा जो सिस्ट फॉर्म आहे तो बॉडीमध्ये येतो. सो त्यासाठी बॉइल्ड वॉटर जे आहे ते घेणं गरजेचं आहे. वॉटर क्लोरिनेटेड किंवा फिल्टर्ड असला पाहिजे. क्लोरिनेशन किंवा फिल्ट्रेशन जर केलं तर हा पॅथोजन वॉटरमधून जाऊ शकतो. अवॉइड अनहायजेनिक फूड. अनहायजेनिक फूड जे आहे ते आपल्याला अवॉइड करायचं आहे कारण हा जो डिसीज आहे तो फिसिसमधून स्प्रेड होतो आहे. फिसिस आणि ओरल या कॉन्टॅक्टमधून जर हायजेनिक प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जात नसतील किंवा अनहायजेनिकली एखादी गोष्ट केली जात असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. व्हेजिटेबल जे आपण खातो आहे ते प्रॉपरली वॉश असले पाहिजेत किंवा क्लीन केले पाहिजेत आणि कुक असले पाहिजेत कारण हे जे व्हेजिटेबल आहे सॉईलमधून येणार आहे तर त्या सॉईलमध्ये असणारा हा पॅथोजन त्या व्हेजिटेबलवरती असू शकतो. सो कोणतेही व्हेजिटेबल खाण्याआधी ते वॉश केलं पाहिजे आणि कुक केलं पाहिजे आणि प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटी म्हणजे सिवेज डिस्पोजलची जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी प्रॉपर असली पाहिजे. सो या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर हा एंटामिबा हिस्टोलायटिका जो आहे तो स्प्रेड होऊ शकत नाही. सो बघा आपण अमिबायसिस हा डिसीज स्टडी केला. याचंच अदर नेम आहे अमिबिक डिसेंट्री. याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो आहे एंटामिबा हिस्टोलायटिका. त्यानंतर याचे साईन सिम्पटम तुम्हाला सांगितले डायरिया. त्यानंतर सेकंड सांगितलं फ्लॅट्युलन्स, स्टूल विथ म्युकस, ॲबडॉमिनल पेन हे कॉमन आहेत आणि जर सिव्हिअर कंडिशन असेल तर ब्लड विथ स्टूल हे सुद्धा बघायला मिळतं. हिपॅटोमेगॅली जर लिव्हरचं इन्फेक्शन असेल या पॅथोजननी जर लिव्हरला इन्फेक्ट केलं तर आपल्याला